सिडको आणि म्हाडा लॉटरीच्या रिलेटेड ज्या सोशल मीडियावरती वृत्तपत्रामध्ये ज्या बातम्या येतात ते आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. आताच अशी एक बातमी आलेली आहे की सिडकोची जी लॉटरी कधी येणार आहे आणि जी सिडकोचे जे 26,000 घरांची जी लॉटरी निघाली होती 2024 मध्ये, जे ऑक्टोबरमध्ये आणि त्याचा रिझल्ट लागला होता फेब्रुवारीमध्ये 2025 मध्ये. त्या घरांच्या ज्या किमती कमी करण्यासाठी जी सिडको लॉटरी विजेते 4 ते 5 महिन्यांपासून जे आंदोलनं करत होते, ते त्यांच्या ज्या आशा होत्या की सिडको घराच्या किमती कधी करणार आहेत. पण आतापर्यंत सिडको घराच्या किमती कमी करणार नाही असं कुठे असं आलेलं नाहीये. पण आता जे दैनिक वृत्तपत्रामध्ये जी बातमी आलेली आहेत, की सिडकोच्या घराच्या किमती आणि नवीन लॉटरी कधी येणार आहे, याची बातमी आलेली आहे. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असे सिडको आणि म्हाडा लॉटरीची जे लेटेस्ट इन्फॉर्मेशन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं या चॅनलवरती तुम्हाला म्हणजे माहिती मिळत असते. सिडको घराच्या किमती कमी करण्यासाठी जे सिडको लॉटरी विजेते आहेत, जसे की त्यांनी जे आता जस्ट 31 जुलैला जो मोर्चा केलेला होता, त्या मोर्चामध्ये जे शशिकांत शिंदे सर आहेत, त्यांनी सांगितलं सिडकोला की सिडकोच्या ह्या अवाढव्य वाढलेल्या किमती आहेत, हे कमी करा आणि सिडकोच्या घराच्या किमती आणि त्यांचं इन्कम याच्यामध्ये हे त्यांचा कुठेही ताळमेळ बसत नाही. त्यामुळे ज्यांचं या इन्कम क्रायटेरियामध्ये बसलेले नाही, त्यांचं इन्कम कमी आहे पण घराच्या किमती जास्त आहे. त्यामुळे त्यांनी काही असे जे सिडको विजेते आहेत, त्यांनी हे घरं सरेंडर केलेली आहेत. तरी तुम्ही हे सिडको जे विजेते आहेत, त्यांनी हे मंत्री महोदयांमार्फत जे सिडकोचे एम-डी सर होते, गोयल सर, त्यांच्याकडे निवेदन सुद्धा दिलेलं आहे. पण आतापर्यंत त्या निवेदनावरती कोणताही असा विचार झालेला नाही की सिडको घराच्या किमती एक्झॅक्ट कधी कमी करेल. नंतर आता त्याच बातमीमध्ये एक बातमी सुद्धा आलेली आहे की सिडको जी लॉटरी काढणार आहेत येणाऱ्या, त्या लॉटरी नंतरच सिडकोच्या घराच्या किमती कमी होतील असे त्याच्यामध्ये आलेले आहेत. म्हणजे सिडकोची लॉटरी येणार त्याच्यापूर्वीच घराच्या किमती कमी होणार की सिडको लॉटरी येण्यानंतर घराच्या किमती कमी होणार आहे, ही सर्व बातमी आलेली आहे. जर या लोकेशनमध्ये जी घरे सांगण्यात आलेली आहेत, जे 22,000 घरांची जी सिडकोची जम्बो लॉटरी काढण्याचं जे त्यांचं नियोजन सुरू आहे, त्या लॉटरीच्या नियोजनमध्ये जी लोकेशन सांगण्यात आलेली आहे, जशी की वाशी, जुईनगर, खारघर, मानसरोवर, खांदेश्वर, कळंबोली, तळोजा, नावडे प्लॉट नंबर 1, प्लॉट नंबर 2, बामणडोंगरी, खारकोपर, उल्वे हे लोकेशन आहेत. या लोकेशनमध्येच हे सिडकोची लॉटरी निघणार आहे. तर आपल्याला जे आता जी बातमी आलेली आहे, या बातमीमध्ये जी बातमी आहे ती आपण पाहणार आहोत. चॅनलला तुम्ही पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आपण जी बातमी आली त्या बातमीकडे आता वळू. तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. सिडकोच्या नवीन गृह योजनेसाठी दिवाळीचा मुहूर्त निश्चित. म्हणजे येणाऱ्या दिवाळीमध्ये सिडकोचं जी प्लॅनिंग सुरू आहे की आता मी जे लोकेशन तुम्हाला सांगितलेले आहे, 22,000 घरांची जी जम्बो लॉटरी आहे, त्या जम्बो लॉटरीचं आता दिवाळीमध्येच म्हणजे आता नवीन लॉटरी येणार आहेत, त्यांचं असं नियोजन सुरू आहे. घरांच्या किमती कमी करण्याबाबत प्रस्ताव निर्णयाधीन. अजून घरांच्या किमती कमी करण्याबाबत असा सिडकोने कोणताही प्रस्ताव ठेवलेला नाही. अजून तो निर्णय अजून तसाच पेंडिंग आहे, असे सुद्धा या बातमीमध्ये आपल्याला हे सांगण्यात आलेलं आहे. नवी मुंबई, दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन गृहयोजना जाहीर करण्याची सिडकोची योजना आहे. या संबंधी प्राथमिक तयारी सिडकोने पूर्ण केलेली आहे. म्हणजे आता आपल्याला 100% सांगता येणार की दिवाळीच्या मुहूर्तावरती सिडकोची जी जम्बो लॉटरी येणार आहे. मात्र घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात प्रस्तावावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. म्हणजे आता आपण सिडकोच्या घराच्या किमती करण्यासाठी जे एवढे निवेदन दिलेले आहेत, त्या निवेदनावरती अजून सिडको घराच्या किमती एक्झॅक्ट किती % कमी करणार आहे आणि कधी कमी करणार आहेत, यावरती अजून कोणताही निर्णय झालेला नाही. गणेशोत्सवानंतर त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नवीन गृह योजनेसाठी सिडकोने दिवाळीचा मुहूर्त निश्चित केल्याचं समजते. म्हणजे आपल्याला मिळालेल्या माहितीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की आतापर्यंत जे आंदोलनं झाले, जे प्रस्ताव त्यांच्याकडे गेले, त्याच्यावरती अजून किमती कमी करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. पण गणेशोत्सवानंतर म्हणजे जे आता येणाऱ्या 6 तारखेला गणेश विसर्जन आहे, त्यानंतर रविवार आहेत, म्हणजे येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये किंवा 10 ते 15 दिवसामध्ये याच्यावरती निर्णय होण्याची शक्यता आहे. आणि हा निर्णय झाल्यानंतर जी दिवाळीची त्यांनी जी पूर्ण केलेली आहे प्राथमिक तयारी, त्याच्यामध्ये मग सिडकोच्या घराच्या जे किमती आणि नवीन लोकेशन आणि लॉटरी याची पूर्ण माहिती येणार आहे. सिडकोच्या घराच्या किमती खाजगी प्रकल्पापेक्षा अधिक असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. वेळोवेळी सिडकोला आपण 4 ते 5 महिन्यापासून हे सांगत आहे की आपल्याला जे खारघरला सेक्टर 14 मध्ये जे EWS LIGच्या किमती सुद्धा सारख्याच ठेवलेल्या आहेत. 48 लाख रुपये घराच्या किमती ठेवण्यात आल्या आहे. आणि इन्कम क्रायटेरिया बघा,
6 लाखाच्या खाली आणि 6 लाखाच्या वर EWS LIG. त्यामुळे एक्झॅक्ट 6 लाखाचं ज्याचं इन्कम खाली आहे, त्याच्याकडे जर तो बँकेकडे गेला आणि त्याच्याकडे जर 10% सुद्धा रक्कम असली, तरी तो 90% लोन करू शकत नाही. म्हणजे एवढी मोठी तफावत त्या खारघर सेक्टर 14 मध्ये ज्या घरांच्या किमती आहेत, तेथे आपल्याला दिसून येते. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच, की खाजगी प्रकल्पापेक्षा सिडकोची घरे हे महाग असल्याच्या तक्रारी खूप वेळा आपण त्यांना सिडकोच्या निदर्शनात आणून दिलेल्या आहे. त्यामुळे किमती कमी कराव्यात अशी ग्राहकांची मागणी आहे. त्यासाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना तसेच ग्राहक संघटनांकडून पाठपुरावा केलेला जात आहे. सोशल मीडियाद्वारे सुद्धा ह्या गोष्टीची आपण खूप वेळा दखल घेतलेली आहे. खूप मीडिया वृत्तपत्रामध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे, की सिडकोचे जे आपण वाशीला जे आंदोलनं केले होते, तिथे सुद्धा खूप सारे सोशल मीडिया आलेले होते. गजानन काळे सर आहेत, जे मनसेचे नेते, त्यांच्या मार्फत जे आपण वाशीला जे आंदोलन केले होते, तिथे सुद्धा खूप सारे सोशल मीडिया आलेले होते आणि सिडको लॉटरी विजेत्यांनी सुद्धा सांगितलेलं होतं, की ह्या ज्या सिडकोच्या ज्या किमती आहेत, ह्या खूप वाढलेल्या आहेत, तर ह्या कमी करण्यात याव्या. याच पार्श्वभूमीवर नगर विकास विभागाने विशेष बैठक बोलवण्याचे ठरवले आहे. विविध कारणांमुळे म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये गणेशोत्सवानंतर जे नगर विकास विभाग आहेत, त्या विभागाची आता एक बैठक घेण्यात येणार आहे. या बैठक घेण्याच्या मागे म्हणजे शेवटच्या आठवड्यात विविध कारणांमुळे ही लांबणीवर पडलेली बैठक ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात होईल अशी चर्चा होती. म्हणजे या ऑगस्ट जो महिना गेलेला आहे, या महिन्यामध्ये जे सिडकोच्या घराच्या किमती कमी होतील अशी आपल्याला 1 महिन्याची डेडलाईन देण्यात आलेली होती. पण ऑगस्टमध्ये ही कोणतीही अशी बैठक झालेली नाही. या गणेशोत्सवामुळे ती पुन्हा लांबणीवर पडलेली आहे. आता ही बैठक गणेशोत्सवानंतर होईल अशी शक्यता व्यक्त केली आहे. म्हणजे हा गणेशोत्सव झाल्यानंतर, गणेश विसर्जन झाल्यानंतर आता याच्यावरती बैठक होईल असे आपल्याला सांगता येते. नगर विकास विभागाच्या बैठकीनंतरच निर्णय. दरम्यान सिडकोने पुढील घरांची योजना जाहीर करण्यासाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण केली आहे. पूर्ण जी लोकेशन आहेत, किमती आहेत, यांची पूर्ण जी तयारी आहे, ते सिडकोने वेळोवेळी सांगितलेली की आमची पूर्ण तयारी झालेली आहे. मागच्या वेळेस सुद्धा त्यांनी जे आपले सिडको लॉटरी विजेते आहेत, ते जेव्हा त्यांच्याकडे जे पत्रव्यवहार करण्यासाठी गेले होते, ते तेथील सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. पण नगर विकास विभागाने हा जो बैठक आहे, आपण त्यांना निवेदन दिलेले आहेत, की जेव्हा नगर विकास विभाग जेव्हा बैठक घेईल आणि जे आपल्या घराच्या किमती आहेत, कोणत्या लोकेशनच्या किती कमी कराव्यात, किती पर्सेंट कमी कराव्यात, हे जेव्हा झाल्यानंतरच जी नवीन लॉटरी आहे, त्या नवीन लॉटरीमध्ये घराच्या किमती येणार आहेत. म्हणजे आता जस्ट जे किमती आहेत त्याच्यामध्ये वाढ होणार की कमी होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. बैठकीच्या निष्कर्षावर नवी योजना जाहीर होईल असे विजय सिंगसर यांनी स्पष्ट केलेले आहे. मी मागील 5 ते 10 दिवसापूर्वी म्हणजे मागील 15 दिवसामध्ये सुद्धा एक व्हिडिओ आपल्या या YouTube चॅनलवरती अपलोड केला आहे. तिथे विजय सिंगसर साहेबांची सुद्धा त्यांनी मुलाखत घेतलेली आहे, की या घराच्या किमती करण्यासाठी नगर विभागाची बैठक झाल्यानंतर आपल्या घराच्या किमती जे आहेत ते आपण ठरवू आणि नवीन लॉटरी काढू. त्यावरून सिडकोची नवीन गृहयोजना दिवाळीच्या मुहूर्तावर जाहीर होईल अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. म्हणजे येणाऱ्या दिवाळीमध्ये येणारी जी लॉटरी आहे, जम्बो लॉटरी सिडकोची, म्हणजे ही दिवाळीच्या मुहूर्तावर निघेल असं आपल्याला सांगता येते. अशी ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. असा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण. तुम्हाला जर काही तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असेल तर कमेंट करा, आपण त्याला उत्तर देऊ. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद.